तिकडे सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असला तरी त्यांच्या घरातील सदस्यांना साताऱ्यामध्ये पराभव पत्करावा लागला। माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केलेली होती आणि त्यासुरूत गोरेंनी हे प्रत्युत्तर दिलं। आणि आज माळशिरसमध्ये जे वातावरण आहे आपण आज बघितलं की माळशिरसमध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे की इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षानं गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले। त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या। तेव्हा अशा पद्धतीनं कोण गुंड आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा नक्की करू।